चण्याची डाळ टाकून शेवग्याच्या पानांची भाजी बनवू आणि चवीने खाऊ. तर त्यासाठी काय केलं आहे, शेवग्याची पानं अगदी व्यवस्थित निवडून घेतलेली आहेत. पानं जरी झाडावरची असली तरी ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यासाठी भांड्यामध्ये पानं घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता तुम्ही म्हणाल की काय धुवायच्या भाज्या असतात त्या सगळ्यांनाच माहिती असतात, पण तरीसुद्धा आपण धुवून घेतलेली स्टेप दाखवली ना तर ती जास्त इफेक्टिव्ह असते, म्हणून ही स्टेप. तर अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून पानं धुवून घेतली आणि मग निथळून घेतली. म्हणजे काय होतं, धूळ असेल, काठ्या असतील स्वच्छ केलं तर त्या पाण्यामध्ये राहतात आणि आपल्याला स्वच्छ पानं मिळतात. तर आता इथं मी डाळ घेतली आहे, जी डाळ मी 2 तास भिजत घातली होती. ह्या डाळीचे नखाने तोडल्यानंतर 2 तुकडे होतात. अशा पद्धतीने डाळ भिजवून घ्यायची आहे. आता तव्यावर तेल टाकलं. आपल्याला पाहिजे तर आपण कढईत, पातेल्यात करू शकतो. तेलामध्ये कांदा फोडणीला घातला. कांदा थोडा परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये थोडं हिंग घालायचं. चण्याची डाळ आहे, हिंग घातलं की बरं असतं आणि हिंगाचा वाससुद्धा छान येतो. त्यामुळे छान हिंग आणि कांदा परतून घ्यायचा. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपल्याला चण्याची डाळ टाकायची आहे, जी भिजवलेली होती. तीसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कांदा, हिंग आणि चण्याची डाळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर डाळीवर झाकण ठेवायचं आहे. कसं आहे ना, डाळ थोडीशी शिजायला कडक असते, त्यामुळे डाळ अगोदर शिजवून घ्यायची. ती कांद्यामध्ये शिजवली ना की तिचा अर्कसुद्धा आपल्याला भाजीत उतरतो. अगोदरच शिजवून घेतली तर मग काय तिला चव राहणार नाही, म्हणून कांद्याबरोबर व्यवस्थित शिजवून घ्यायची, पण अगोदर अर्धी कच्ची. मग मसाले टाकायचे. त्यामध्ये मी घरगुती मसालेच वापरले आहेत. लाल तिखट, गरम मसाला आणि हळद. पुन्हा अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं. सगळा मसाला व्यवस्थित तेलावर परतून घेतल्यानंतर भाजी टाकली, म्हणजे शेवग्याची पानं, आणि अजिबात न हलवता झाकण ठेवलं. आता काय होईल, परतायला गेलं तर ती भाजी आहे भरपूर, पानं इकडे तिकडे सांडतील, म्हणून त्यांना असं नरमून द्यायचं. झाकण ठेवल्यावर भाजी नरमते आणि थोडी कमी होते आणि नंतर मग व्यवस्थित परतून घ्यायची. आता मी तव्यामध्ये करते आहे, त्यामुळे थोडासा म्हणजे कोरडेपणा ह्या भाजीला येतो आहे, त्यामुळे थोडं पाणी पण टाकते आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकलं आहे. थोडं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. आता ही जर तुम्ही पातेल्यात केली किंवा कढईमध्ये केली तर झाकणावर पाणी ठेवायचं, मग वरून पाणी टाकायची गरज लागत नाही. थोडं पाणी टाकून व्यवस्थित झाकण ठेवून पानं आणि डाळ दोन्ही पण शिजले का याची खात्री करून घ्यायची. आता व्यवस्थित डाळ शिजली आहे तर मी इथं ओलं खोबरं टाकते. ओल्या खोबऱ्याने चव एकदम सुंदर होऊन जाते. तर अशा पद्धतीने ही भाजी झाली आहे. आवडली तर सबस्क्राईब करा.